नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपण नेहमीच बैलगाडा क्षेत्रातील अपडेट घेऊन येत असतो आणि चॅनलला असाच सपोर्ट करा। मित्रांनो, आज जे विरळे गाव आहे, शाहूवाडी तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा मैदान भरलं होतं आणि विरळे गावामध्ये ही पहिल्यांदाच 3 फेऱ्याचं मैदान भरलं होतं। त्याच्यामध्ये 185 गाड्यांनी सहभाग घेतला होता। 29 गट झाले, त्याच्यानंतर 7 सेमी झाले आणि एक फायनल झाली। मित्रांनो, सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आज तुम्ही थंबनेलवर पाहिलं असेल की विठ्ठल नानाचा चेला गुलालामध्ये, म्हणजे आपले जे विठ्ठल नानाचा जो चेला आहे मुश्रीफ ड्रायव्हर बुतकर यांनी आज मित्रांनो गट आणि सेमी सुट्ट्या आणि फरकाने या ठिकाणी दोन्ही ठिकाणी निकाल घेतला। परंतु मात्र फायनलला थोडी गाडी उत्तेजनार्थ गेली, त्यामुळं त्याच्यामध्ये गुलाल तर झालाच, पण जी गाडी पळाली त्याच्यामध्ये आपला बुलढाणा एक्सप्रेस बब्या जबरदस्त पळ आहे त्याचा सुद्धा, आणि जो सेकंड काटाचा किंग आहे सैराट, या 2 जोडीला घेऊन आज मुश्रीफ ड्रायव्हरने या ठिकाणी बऱ्याच दिवसातून गुलाल घेतलाय म्हणावं लागेल। आणि ही एक विठ्ठल नानांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपला जो विठ्ठल नानांचा तेजा आहे मित्रांनो, ते तेजाची जबरदस्त मिरवणूक या ठिकाणी कलेडोन मध्ये चालू आहे। तुम्हाला दाखवतो मी याच्यामध्ये की कशा पद्धतीने आपल्या तेजाची, आणि एक नवीन सॉन्ग रिलीज झालेलं विठ्ठल नानांनी तेजावरती, तर पाहूया आपण एक थोडस त्यांचं सॉन्ग पाहूया। तर याच्यामुळं नाना वगैरे अजय शेठ वगैरे कलेढोन मध्येच आज होते असं म्हणायला हरकत नाही। आणि खूप छान अशी तेजाची मिरवणूक काढली आणि खूप छान असं सॉन्ग पण या ठिकाणी तेजावरती तयार केलेलं आहे मित्रांनो। त्याच्यामुळं नानांचे दोन्ही आज आनंद उत्सवच म्हणावा लागेल। आणि मित्रांनो, काल आपण एक व्हिडिओ टाकला होता याचा पिस्टन 22 अकराचा, कारण त्यांच्या गोठ्यावरची मुलाखत टाकली होती आपण कालच, ज्यावेळेस पिस्टनने घोटावड्याला 1 नंबर केला होता। त्याच मैदानात मित्रांनो दुसरी म्हणजे अशी दुर्दैवी गोष्ट अशी की आपल्या बैलगाडा शर्यतीतला, ज्याला आपण देव म्हणतो, असं आपल्या बकासूरच्या पायाला लागलं मित्रांनो। आणि फायनलला त्याला काही जास्त पळता आलं नाही, आणि अक्षरशः ज्यावेळेस तो गोठ्यावरती आला त्यावेळेस लंगडत त्याला चालता सुद्धा येत नव्हतं मित्रांनो। अक्षरशः खूप वाईट वाटलं, कारण ज्या ठिकाणी बैलगाडा क्षेत्र आहे त्या ठिकाणी बकासूर नसेल तर काहीच नसतं मित्रांनो। बकासूर म्हटल्यानंतर लोकांची जी उत्सुकता आहे आणि जी पाहण्याची लोकांची जी संख्या आहे ती खूप असते ऑनलाईन मध्ये सुद्धा। त्याच्यामुळं परमेश्वर बकासूराला सुद्धा लवकर बरा करो, कारण बकासूर या क्षेत्रात बकासूरने इतक्या लोकांना नाद लावलेला आहे मित्रांनो। आज तरुण पिढी भरपूर जी याच्यामध्ये उतरलेली आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये, ती फक्त केवळ आणि केवळ आपल्या दशम हिंद केसरी बकासूरमुळे उतरलेली आहे मित्रांनो। त्याच्यामुळे बकासूरला लवकर बरं वाटावं अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो मित्रांनो। आणि उद्या सासवडला एक जवळ मैदान होणार आहे, आणि त्याचबरोबर उद्या पूर्ण आपले सातारा वगैरे ह्या भागात धरून सगळी 9 मैदान आहेत, 9 बैलगाडा शर्यतीची मैदान आहेत मित्रांनो। उद्या 13 तारखेला हायेस्ट आहे, रोज 3-4 मैदान असतात, पण उद्या मात्र या ठिकाणी 9 मैदान भरणार आहेत। प्रत्येकाने ऑनलाईन जरी तुम्ही गेला तरी तुमच्या लक्षात येईल तुम्हाला जवळचं मैदान कुठले, तुम्ही त्या ठिकाणी भाग घेऊ शकता। आता विठ्ठल नानाचा तेजा उद्या मला वाटतं नक्की सासवड मध्ये पळेल, नक्की म्हणजे 100% सासवड मध्येच पळेल असा अंदाज आहे, कारण सासवडचं मैदान नानांना नक्की आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत।